लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पुसद येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती उत्साहात साजरी। बातमी पुसद। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती पुसद शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत राजमाता अहिल्यादेवी यांची झलक साकारण्यात आली होती। तसेच विविध समाजसुधारकांचे बॅनर लावून रॅली अधिक प्रभावी बनवण्यात आली होती। शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुभाषचंद्र बोस चौक या मार्गावरून येताना मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले। भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित या जयंती उत्सवात प्रमुख मान्यवरांचे भव्य स्वागत करण्यात आले। सुभाषचंद्र बोस चौक येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन भाजपा पुसद जिल्हाध्यक्षा सौ आरतीताई फुफाटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये उत्सव समिती अध्यक्ष सदाबराव मोहटे, श्याम पाटील, विकास जामकर, लल्ला दिंडे यांच्यासह भाजपा नेते ॲडव्होकेट विश्वास भवरे, विनोद जिल्हेवार, माधवराव वैद्य, रवी ज्ञानचंदानी, निलेश पेन्शनवार, दीपक परिहार, सूरज कुरील आणि अनेक कार्यकर्ते यांचा समावेश होता। महिलांचा, पुरुषांचा व लहानांचा मोठा सहभाग लाभलेल्या या शोभायात्रेने पुसदकरांची मने जिंकलीत। समाज बांधवांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेत राजमातांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा जागर केला। राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी म्हणजे 300वी जयंती आज आम्ही आमच्या पुसद शहरामध्ये सर्व समाजाच्या वतीनं साजरी करत आहोत। यामध्ये प्रामुख्याने धनगर समाजाचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवला। महिला भगिनी आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा आज ही शोभायात्रा काढली। आज पुसद शहरामध्ये आम्ही 5 दिवसाचं अहिल्या पर्व चालू केलं। 27 मे ते 31 मे पर्यंत हे अहिल्या पर्व उत्कृष्टपणे आम्ही या पुसद शहरामध्ये राबवलेलं आहे। महाराष्ट्र शासनाने या अहिल्या पर्वाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची 1 दिवसाची कॅबिनेटची बैठक कोंढी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी घेतली। या ठिकाणी जो काही त्या ठिकाणचा आराखडा होता तो जवळपास 681 कोटीचा आराखडा महाराष्ट्र शासनाने मंजूर केला। त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची भावी पिढीला ओळख व्हावी या उदात्त हेतूने आज आम्ही पुसद शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्त एक भव्य शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये सर्व समाज बांधवांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग नोंदवला। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.